अल निनो नेमका काय आहे आणि तो कुठं तयार होतो? अल निनोच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, प्रशांत महासागर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याचा पूर्ण जगाच्या दृष्टीनं 1/3 क्षेत्र त्यानं व्यापलेलं आहे. सगळ्यात खोल आणि सगळ्यात मोठा असा प्रशांत महासागर किंवा ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणतो. बरं. यामध्ये मुख्यतः काय होतं की त्याच्यामध्ये जी पाणी तापतं, म्हणजे सुरुवातीला काय होतं की आपण बघतो की जलचक्रामध्ये मुख्यतः थंड हवा लागली की ढगाला पाऊस पडतो. पण यामध्ये प्रशांत महासागरामध्ये पाणी ही तापण्याची प्रक्रिया होते. मग तिथं मुख्यतः जे आपण म्हणतो की बाष्पीभवन, ते बाष्पीभवन होतच नाही त्या ठिकाणी. आणि हे जे वेग आहे, म्हणजे जनरली आपण ज्यावेळी म्हणतो की जर पाऊस पडायचा असेल आपल्याला, तर आपल्याकडं दक्षिणेकडून पूर्वेकडं वारं व्हायला पाहिजे. पण या संकल्पनेमध्ये होतं काय, हे जे वारं वाहताना पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतं, त्यामुळे आपल्याला जो पाऊस पडायला पाहिजे तो आपल्याला पाऊसच पडत नाही. ही पूर्ण जी परिस्थिती आहे याचं थोडक्यात म्हणजे एक अल निनो. ही जी आपली चालू वर्ष आपल्याला जे आत्ता सगळं आपल्याला दिसतंय, त्यामध्ये मुख्यतः हा अल निनोचा प्रभाव आहे. ज्यामध्ये मुख्यतः प्रशांत महासागराचं जे तापमान आहे, तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे तिथं आपल्याला आता म्हणतो की आपण ढग तयार व्हायला पाहिजे, ते ढगच तयार यावर्षी झालेलं नाही. त्यामुळे आपल्याला अल निनोचा प्रभाव आता दिसून येतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषिक ॲप आयोजित आजच्या पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. सर्वांचे डोळे लागले आहेत ते मान्सूनच्या आगमनाकडे, कारण की आपण गेले 10-11 दिवस बघत आहे की मान्सूनची प्रगती कोकण किंवा सोलापूरपर्यंत येऊन थांबली आहे. पण ह्याच्या मागचं एक जागतिक कारण म्हणजे जागतिक घटना म्हणून आपण पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलला सध्या बघत आहोत की अल निनो. पण हा अल निनो आहे काय आणि तो निर्माण कुठं होतो आणि त्याचा आपल्या शेतीवर होणारा परिणाम, ह्या संदर्भातच आपण आजचा हा पॉडकास्ट आयोजित केला आहे. पॉडकास्टसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. नमस्कार सर. नमस्ते. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. जसं थँक्यू. सर मी म्हणाले की अल निनो अल निनो नेमका काय आहे आणि तो कुठं तयार होतो, ह्याची माहिती तुम्ही शेतकऱ्यांना द्यावी. अल निनोच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, तर मुख्यतः आपण एक जलचक्र म्हणतो की पाऊस पडताना पहिलं ढगाला थंड हवा लागते. थंड हवा लागली की ढगापासून पाऊस पडतो. पावसाचं पाणी तळ्यामध्ये, धरणामध्ये साचतं. उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याची वाफ होते आणि ते वाफेचं पुन्हा ढगात रूपांतर होतं. अल निनो या संकल्पनेमध्ये होतं काय, मुख्यतः जो नैसर्गिक प्रवाह आहे, हा जलचक्र आपण जे म्हणतो, ह्या जलचक्रामध्ये पूर्णतः अडथळा तयार होतो. म्हणजे याची सुरुवात जर म्हणली तर आपली प्रशांत महासागर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याचा म्हणजे पूर्ण जगाच्या दृष्टीनं 1/3 क्षेत्र त्यानं व्यापलेलं आहे. सगळ्यात खोल आणि सगळ्यात मोठा असा हा प्रशांत महासागर किंवा ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणतो. बरं. यामध्ये मुख्यतः काय होतं की त्याच्यामध्ये जी पाणी तापतं, म्हणजे सुरुवातीला काय होतं की आपण बघतो की जलचक्रामध्ये मुख्यतः थंड हवा लागली की ढगाला पाऊस पडतो. पण यामध्ये प्रशांत महासागरामध्ये पाणी ही तापण्याची प्रक्रिया होते. मग तिथं मुख्यतः जे आपण म्हणतो की बाष्पीभवन, ते बाष्पीभवन होतच नाही त्या ठिकाणी. आणि हे जे वेग आहे, म्हणजे जनरली आपण ज्यावेळी म्हणतो की जर पाऊस पडायचा असेल आपल्याला, तर आपल्याकडं दक्षिणेकडून पूर्वेकडं वारं व्हायला पाहिजे. पण या संकल्पनेमध्ये होतं काय, हे जे वारं वाहताना पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतं. त्यामुळं आपल्याला जो पाऊस पडायला पाहिजे तो आपल्याला पाऊसच पडत नाही. ही पूर्ण जी परिस्थिती आहे याचं थोडक्यात म्हणजे एक अल निनो. ही जी आपली चालू वर्ष आपल्याला जे आत्ता सगळं आपल्याला दिसतंय, त्यामध्ये मुख्यतः हा अल निनोचा प्रभाव आहे. ज्यामध्ये मुख्यतः प्रशांत महासागराचं जे तापमान आहे, तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे तिथं आपल्याला आत्ता म्हणतो की आपण ढग तयार व्हायला पाहिजे, ते ढगच तयार यावर्षी झालेले नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला अल निनोचा प्रभाव आता दिसून येतोय. आपला भारताचा मान्सून किंवा महाराष्ट्रासाठी मिळणारा मान्सून ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे काय परिणाम होतो त्याच्यामुळे आपल्या पावसावर? आता मुख्यतः जर म्हटलं, जर तुम्हाला म्हटलं की दक्षिणेकडून पूर्वेकडे जर वाहिलं, पश्चिमेकडून पूर्वेकडे जर वारं वाहिलं, तर आपल्याला पाऊस मिळतो. आणि आपल्याकडे कंडिशन अशी आहे की आपल्याकडं दक्षिण भारतात जोवर पाऊस सुरू होत नाही, तोवर आपल्याकडे पाऊस येत नाही. कारण 70% पाऊस आपल्याला हा मान्सूनमध्ये मिळत असतो. मग तुमची खरीपातली पिकं असतील, रब्बीतली पिकं, ही सगळी मान्सूनच्या पावसावरती अवलंबून असतात. आज परिस्थिती अशी आहे की मुळात ढगच तयार झाले नाहीत या परिस्थितीमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला जी पाऊस पडायला पाहिजे तो पाऊसच आता पडत नाही. पर्जन्य किंवा पाऊस जो आपल्याला मिळायला पाहिजे तो आता आपल्याला मिळत नाही. आता बळीराजाचं सगळ्यांचं लक्ष लागलंय ते पावसाकडे. तर आता येणाऱ्या काही दिवसात काय वातावरण असेल? नाही, ह्या वर्षी जर म्हटलं तर हे खूप जिकिरीचं आहे. कारण ही अल निनोची जी परिस्थिती आहे, ती मुख्यतः साधारण 50 वर्षापूर्वी, म्हणजे एक साधारण 1950-52च्या आसपास अशी परिस्थिती आपल्याकडे उद्भवली होती. मग त्या परिस्थितीमध्ये त्याचा जर विचार केला आपण केला, तर आता आपण बघतो की पावसाचा प्रभाव काहीच नाही. पूर्णतः आता 15 जून तारीख निघून गेली तरी कुठंच पाऊस आपल्याला दिसत नाही. मग अशा कंडिशनला शेती आणि शेती निगडीत उद्योगधंदे, त्यामध्ये लोकांनी आता जिकिरीनं पावलं टाकणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये त्यांच्याकडची फळबाग पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, नगदी पिकं असतील, त्या पिकांचं पूर्ण आपल्याला आता प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जरी म्हणायला म्हटलं तर आता जरी आपल्याला पाऊसच झाला नाही, तर मुख्यतः आपण जर विचार करायला गेला तर पाण्याचे स्रोत आपले आता पूर्ण कमी होत आहेत.
म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सर्व धरणामध्ये 24% कमी पाणी पातळी आहे. बरं. मग तशा कंडिशनमध्ये आता जरी बघितलं तरी शेतकऱ्यांचे काही जे पाण्याचे स्रोत आहेत, विहीर आहेत, नद्या आहेत, नाले, त्यातलं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे. त्यामुळे त्यांना आता पीक पद्धतीमध्ये प्रामुख्याने बदल करणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता आपण बघतो की मुख्यतः पाऊसच नाही, त्यामुळे बऱ्याच अंशी ऊससारखी पिकं येतं, त्याला पाणी जास्त लागतं. त्या पिकांच्या लागणी लोकांच्या थांबून येतं. बरं. जी काही हंगामी पिकं किंवा भाजीपाला पिकं लोक करतात, म्हणजे हंगामी पिकामध्ये सोयाबीन आहे किंवा आता हायब्रिड ज्वारी लोक करतात, त्यानंतर तूर करतात. पण ह्या पिकांच्या लांबणी पूर्ण आता ह्या पावसामुळे आता अफेक्ट होणारच आहेत. बरोबर. आणि कोणती पिकं आहेत जे ह्या काळात संवेदनशील आहेत? आता भारताच्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर मुख्य भात हे पीक ह्या कंडिशनमध्ये खूप आपल्याला बळी पडणार किंवा त्याचं उत्पादन एकदम घटणार आहे. ते पुढं 2 नंबरला महाराष्ट्राच्या लेवलला विचार करायला गेला तर कापसासारखं पीक आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, ज्याला अल निनोचा हा फटका जास्त आता बसतोय किंवा आपल्याला दिसतोय. त्यामुळे ह्या पिकाची उत्पादकता पूर्ण नगण्य होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार करायला गेला म्हणजे आपला मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र, ऊसासारखं पीक आपल्याकडे महत्त्वाचं आहे. पण त्या पिकाला जर म्हटलं तर उत्पादकता ही पूर्ण आपल्याला ह्या वर्षी कमी मिळणार आहे. कारण एकतर आता जे उपलब्ध ऊस आहे त्याला पाण्याची पातळी एकतर कमी आहे, त्यामुळे ऊसाला गरजेचं पाणी आपण देऊ शकत नाही. आणि जी नवीन लागवड आहे ती सुद्धा आता पूर्णपणे थांबून जाणार आहे. ही जागतिक घटना आहे अल निनो, तर त्याचा शेतीवर काय दुष्परिणाम होऊ शकतो? नाही, तुम्हाला जसं म्हटलं की मुख्यतः मान्सूनवरती पूर्ण आपली भारतीय शेती अवलंबून आहे. 70% मान्सूनचा पाऊस आपल्याला जो आता मान्सून स्थिती आहे त्यातून आपल्याला मिळत असतो. नैऋत्य जे मान्सून आपल्याला येतो त्यामध्ये अवघा 30% पाऊस आपल्याला रिसीव्ह होतो. पण ह्यामध्ये पहिलं अडचण अशी की तुमची आता पाण्याची पातळी ही पूर्ण कमी होणार आहे. जसं तुम्हाला सांगितलं की धरणं असतील, विहिरी असतील, शेततळे असतील, ह्यातलं जे आता उपलब्ध पाणी ते पाण्याची लेवल तुमची आता पूर्ण कमी होणार आहे किंवा पाण्याची बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळं ते आपल्याला पाण्याचा वापर किंवा उपलब्धता कमी राहणार आहे. 2 नंबरला जमिनीची जी आपण आता पिकं येतं त्या जमिनीच्या पिकाला सुद्धा पाण्याची उपलब्धता कमी राहणार आहे. कारण जमिनीतून तुमचा बाष्पीभवनाचा रेट वाढलेला आहे. तशा कंडिशनला तुमचं पाण्याचं बाष्पीभवन हे आता आपल्याला होताना दिसतंय. त्या अनुषंगानं जमिनीतली जी पिकाला गरजेचं पाणी आहे तिची पाण्याची पातळी सुद्धा आता तुम्हाला कमी होणार आहे. त्यापुढे जर म्हणायला गेलं तर रोग किडीचा प्रादुर्भाव. जनरली काय असतं की आपण म्हणतो की साखळी ब्रेक करण्यासाठी म्हणजे एखादा पाऊस जर झाला असता तर रोगकिडीची साखळी आता ब्रेक झालेली असते. पण आता जसं तापमान वाढत जातंय तसं रोगकिडींचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना दिसणार आहे. कारण यांची साखळी ब्रेक झालेली नाही. त्यामुळे रसशोषक किडी जेवढ्या आहेत म्हणजे पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, जॅसिड्स किंवा आपण मावा म्हणतो, तुडतुडा म्हणतो. रसशोषक किडीचा प्रादुर्भाव हा वाढत जाणार आहे. कारण त्यांची नैसर्गिक साखळी तयार होत जाणार आहे. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी जे काही आदर्श वातावरण आहे ते त्यांना आता मिळत जाते. त्यामुळे साहजिकच त्यांची पुढची पिढी ही चांगली तयार होणार आहे. आपण जे आता खतं देतोय बऱ्याच अंश होतं की लोक लागणीचं नियोजन करतात आणि लागण्यासाठी खताचं नियोजन करतात. मग अशा वेळी जी खतं आपण देतोय ते खतं जर लागू होण्याचं प्रमाण कमी राहतं. कारण त्या खतांना नैसर्गिकरित्या जमिनीमध्ये काम करण्यासाठी जे काही वातावरण पाहिजे ते वातावरण आता उपलब्ध नाही. त्यामुळे ती खतं त्या पिकाला लागूच होत नाहीत. ती अडचण आपल्याला भेटणार आहे. काही वेळा असं पण होतं की आपण पिकाचं नियोजन केलेलं असतं किंवा ह्या वर्षी मला सोयाबीन लावायचं, ह्या वर्षी तूर लावायचं. बरोबर आहे. मग ह्याची अडचण काय होते की आता पाऊसच नाही. लोकांनी शेती वगैरे सगळी तयार करून ठेवलेली पण पर्जन्यमानच नाही. त्यामुळे ह्याचं जे प्लॅनिंग लोकांना केलेलं आहे ते पूर्ण कोलमडून जातो. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की शेतकऱ्याचं आर्थिक गणित आहे ते पूर्ण आता आपल्याला कोलमडलेलं दिसणार आहे. बरोबर. आणि शेवटचं जरी एक सांगायचं गेलं तरी एखादा डेअरी उत्पादक शेतकरी असतो. त्यानं चारा पीक केलेलं असतं. पण अडचण अशी आहे ती पाणीच नाही. त्यामुळे त्याला पुढे जनावरांचं प्रमाण वाढवणं किंवा दुधाची उत्पादकता वाढवून त्याला हे शक्यच होत नाहीत. म्हणजे शेती निगडीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता व्हिज्युअली दिसता येतं. म्हणजे ह्या शॉर्ट टर्मच्या सांगितल्या. जर आपण रब्बी हंगामामध्ये गेलो तर जर अल निनो परिस्थिती अशीच राहिली तर रब्बी हंगामामध्ये आपल्याला गव्हाचं उत्पन्न म्हणजे आपण म्हणतो की भारताला गव्हाचं क्वार्टर आपण म्हणतो. पण जर अल निनो परिस्थिती राहील तर साहजिकच ऊसाचा फुटवा असेल, गव्हामधला फुटवा असेल, हे फुटव्यांचं प्रमाण कमी राहून साहजिकच त्याची उत्पादकता पुन्हा कमी होणार आहे. आणि तुम्ही आता सर म्हणाला की सिंचन व्यवस्था किंवा भूजल, तर सिंचन व्यवस्था किंवा भूजल पातळीवर काय त्याचा परिणाम होऊ शकतो? जनरली काय होतं की तुम्हाला एक सांगायचं गेलं तर जसा पाऊस पडतो तसं जमीन ऑटोमॅटिक नैसर्गिक किंवा नॅचरली ती रिचार्ज होत राहते. त्या जमिनीतून जेवढी पाणी पातळी घटली तेवढी पुन्हा पाऊस पडला की रिचार्ज होत राहते. म्हणजे बरेच अंश आपण बघतो की एखादा तलाव असतो, तलावाच्या खाली विहिरी असतात, 5-6 विहिरी किंवा बोरवेल असतात. जशी तलावाची पातळी खाली होत जाते तशी त्या विहिरींची पाण्याची पातळी पण कमी होत जाते. म्हणजे याचा अर्थ काय, तिकडे बाष्पीभवन पाण्याचं चालू राहतं किंवा पाण्याचं पर्क्युलेशन इन्फिल्ट्रेशन चालू राहतं. ते जे पाणी ते नॅचरली त्या विहिरीमध्ये येत राहतं. मुख्य तलावाची पातळी जशी खाली जाईल तशी या विहिरीची पण पातळी कमी होत राहते. तुमचा ग्राउंड वॉटर रिचार्ज येतो, तुमचा आता काही होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला उपलब्ध पाणीसाठा पूर्ण झिरो होणार आहे. आणि दुसरी परिस्थिती अशी आहे की तुमची पिकाची पाण्याची गरज वाढलेली. तुम्ही आता किती सुद्धा पिकाला पाणी दिलं तर पिकाची गरज भागणार नाही. कारण तुमच्या जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता एकतर झिरो आहे आणि पडणारा पाऊस अगदी नगण्य आहे. तशा कंडिशनला तुमचं पाण्याची जी पातळी आहे ती पूर्ण खाली जाणार किंवा पाण्याची लेवल कमी होणार आहे.
अन्नधान्य उपलब्धता किंवा अन्न सुरक्षा ह्याच्यावर काय परिणाम होऊ शकेल ह्याचा? जर सोयाबीनसारख्या पिकाचा जर विचार करायला गेला, म्हणजे आत्ताची अल निनोची परिस्थिती अशी आहे, की ज्यामध्ये प्रिडिक्शन असं आहे, की अमेरिकासारख्या देशामध्ये यावर्षी पाऊस जास्त राहणार आहे. बरं. त्याचा आपल्याला म्हणजे जगाच्या दृष्टीने जर विचार करायला गेला, तर सोयाबीनची उपलब्धता आपल्याला त्या ठिकाणी जास्त राहणार किंवा उत्पादन चांगलं होणार आहे. पण भारतीय कंडिशनमध्ये किंवा भारतीय परिस्थितीनुसार आपण विचार केला, तर मुख्यतः म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र सगळ्यात जास्त ऊस लागवडीचं क्षेत्र आहे. हे वर्षी साहजिकच त्यामुळं ऊस लागवडीचं क्षेत्र कमी होणार आहे. साखरेमध्ये आपण जवळ-जवळ एक साधारण 3 नंबरला आपण साखर एक्सपोर्ट करतो पूर्ण भारतातून. ज्यामध्ये आपण जगामध्ये 3रा क्रमांक आहे. साहजिकच ही उत्पादकता घटल्यामुळे ही लेव्हल खाली जाणार आहे. त्यामुळे परकीय चलन आपल्याला मिळणार नाही. मान्सूनवरती पूर्ण भाताचं पीक अवलंबून असतं. म्हणजे जेवढा पडणारा पाऊस आहे त्या अनुषंगानं लोकं भाताची लागवड करतात. पण आज कंडिशन अशी की भात लागवडच अजून झालेली नाही. आज 15 जून तारीख आहे तरी भाताची लागवडच नाही. त्यामुळे भाताचं उत्पादन आपण जरी म्हणू शकतो की 99% पूर्ण आता हे महाराष्ट्रातून असेल किंवा शेजारच्या राज्यातून पूर्ण कमी होणार आहे. त्याहीसोबत जर विचार करायला गेला तर खरीपातले जी काही पिकं आहेत, ज्यामध्ये हायब्रिड ज्वारी येते, तूर येते, सोयाबीन येते, ही जी भारताची मुख्य पिकं आहेत, त्याचं उत्पन्न पूर्ण ह्यावर्षी ढासळणार आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना जरी मार्केटला गेलं म्हणजे शेतातून पिकणारच नाही, त्यामुळे ते आपल्याला पुढे त्याची मार्केटची लेव्हल म्हणजे त्याच्यावरती असणारं जे काही पुढची साखळी ती साखळी पूर्ण कोलॅप्स होऊन जाणार आहे. आणि सर हे हवामान बदल होत आहेत त्याच्यामुळे ही अल निनोची तीव्रता किंवा वारंवारता वाढत जात आहे का? यामध्ये पूर्णतः आपल्याला तसं म्हणता येणार नाही, की पूर्ण जी अल निनोची संकल्पना आहे किंवा अल निनोमुळे ही किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अल निनो येतोय. ह्यामध्ये मुख्यतः जर अल निनो आपण जर बघितलं, ही तीव्रता किंवा ही जी वारंवारता अत्यंत कमी आहे. म्हणजे साधारण 50 वर्षातून एकदा अल निनोची घटना घडते. त्यात थोडेफार नैसर्गिक घटक जसं म्हणजे काय म्हणता येईल फॉरेस्टेशन कमी होणं असेल किंवा लँडस्लायडिंग किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, दुष्काळ परिस्थिती किंवा ग्लोबल क्लायमेट चेंजमुळे जे काही इफेक्ट होत आहेत, त्याला थोडीफार सपोर्टिव्ह आहेत अल निनोसाठी. पण मुख्यतः 50 वर्षातून एकदा घटना घडते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये असं म्हणता येत नाही, की बाबा नैसर्गिक आपत्ती आहे. ही मुख्यतः ग्लोबल क्लायमेट चेंज ही संकल्पना आपण म्हणू शकतो, की त्यातनं ही घटना उद्भवते. आणि यामध्ये मुख्यतः जर आपण बघितलं, तर पाऊस पडत नाही. म्हणजे दुष्काळी परिस्थिती आपण जी म्हणतो, तशा प्रकारची आपत्ती ही तयार होते. जनरली आपण जर म्हटलं, की नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळी पाऊस आहे किंवा वादळी वारा आहे किंवा पडणाऱ्या पावसाचं प्रमाण अतिरिक्त असतं किंवा कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडतो. ह्या ज्या आहेत त्या आपल्या क्लायमेट चेंज होणाऱ्या घटना आहेत. पण मुख्यतः ही जी आहे ती एक नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणता येईल. जी आपल्याला 50 वर्षातून एकदा आपल्याला किंवा एक 55 वर्षातून आपल्याला लाभते. बरोबर. आणि सर न्यूज चॅनलवर किंवा पेपरमध्ये आता किंवा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे 1950 नंतरची ही अल निनो बरोबर ही आहे. घटना जास्त प्रमाणात आहे. एक्झॅक्टली बरोबर आणि आहे. हे आपण कुठल्या वर्षाशी कंपेअर करू शकतो का? किंवा 2023 असेल, 2014-15चा दुष्काळ असेल, तर कुठल्याशी आपण कुठलं वर्ष कंपेअर करू शकतो का ह्या वर्षाशी? नाही ह्यामध्ये मुख्यतः जर म्हटलं तर एक अल निनो जरी म्हटलं तरी आपल्याला आता एक दुष्काळी परिस्थिती म्हणून आपण आता कन्सिडर करू शकतो, की ज्यामध्ये पाऊसच नाही किंवा जे निसर्गात पाणी आता उपलब्ध आहे, त्याची लेव्हल पूर्ण कमी होत चालली. मग अशी परिस्थिती कधी येते साधारण की तुमचा 2 वर्ष, 3 वर्ष पाऊसच झाला नाही. हं. पण आता आपण बघतो की वॉटर हार्वेस्टिंगचं प्रमाण शेतकऱ्यांचं जास्त आहे. बरं. लोकं शेतीसाठी किंवा इतर कामासाठी पाणी जास्त वापरतात, त्यामुळे पाण्याची पातळी खाली होत जाते. हं. पण जर कंपॅरेटिव्ह जर करायला गेला, तर साधारण 1972चा दुष्काळ आपल्याला म्हणता येईल. मग बरं. त्यावेळी पिण्यासाठी पाणीसुद्धा लोकांना मिळत नव्हतं किंवा त्यावेळी खूप अडचणी होत्या किंवा त्यावेळी मायग्रेशन लोकांनी खूप केलं होतं पाण्यासाठी. बरं. तशी परिस्थिती आता आपल्याला जाणवू शकते. बरं. त्या हिशोबाने आपण आत्ताच काळजी घेणं हे गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. बरोबर. सर आता आपण शेतीविषयक आपण बघितलं की काय परिणाम होऊ शकतो. पण हं. शेती निगडीत जे व्यवसाय आहेत, तर त्याच्यावर काय परिणाम होऊ शकेल का ह्याचा? शेती निगडीत जर म्हटलं तर नक्कीच यामध्ये आपल्याला दुष्परिणाम हे जाणवणार आहेत. कारण शेती निगडीत जर उद्योगधंदे म्हटले तर आपले फळबाग लागवड आहे, मत्स्यपालन आहे, कुक्कुटपालन आहे, गाईपालन आहे किंवा शेळीपालन आहे. असे बरेच शेती निगडीत उद्योगधंदे आहेत. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडं शेतीच नाहीत, ते पूर्ण बऱ्यापैकी शेतकरी ह्या उद्योगधंद्यावरती अवलंबून असतात किंवा काही शेतकरी एक जोडधंदा म्हणून हे धंदे करत असतात. पण अल निनोच्या परिस्थितीमध्ये आता असं होतं, की मुख्यतः पाण्याची तीव्रता किंवा पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं साहजिकच त्यांच्याकडे जी आत्ता काही उपलब्ध संख्या आहे जनावरांची, ती त्यांना तेवढीच ठेवावी लागणार आहे किंवा जर भविष्यात पाण्याची लेव्हल कमी झाली, उपलब्ध कमी झाली, तर ही संख्या कमी करावी लागणार आहे. कारण यामागे 2 गोष्टी आहेत. एकतर उपलब्ध गुणवत्तापूर्ण पाण्याची उपलब्धता ही कमी राहणार आहे किंवा जे पाणी मिळणार आहे त्यांना थोड्या प्रमाणात मिळणार आहे. ते पुढे जे चारा पिकं त्यांना लागवड करायची तर त्याला सुद्धा आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे. मग ते चारा पिकासाठी लागणारी जी पाण्याची उपलब्धता आहे, ती सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे बरं. शेतकऱ्यांना साहजिकच कमी संख्या मेंटेन करून किंवा पाण्याच्या उपलब्धतेवर त्या ठिकाणी दूध पालन करावं लागणार आहे. कुक्कुटपालनाच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलो, साधारण 6 महिन्याची एक बॅच असते किंवा एक 3.5 4 महिन्याची एक बॅच असते. 4 महिन्याच्या बॅचला जे उपलब्ध पाणी त्यामध्ये शेतकरी 1 किंवा 2 बॅचेस घेऊ शकतो.
पण पुढच्या परिस्थितीमध्ये साहजिकच त्याला त्या बॅचचं प्रमाण कमी करावं लागणार आहे. किंवा तुतीसारखं पीक आहे ज्यामध्ये आपण रेशीम शेती आपण ज्यामध्ये म्हणतो. तर उपलब्ध पाणी तुम्हाला खरीप रब्बी हंगाम म्हणताही तुम्ही त्यामध्ये 1 किंवा 2 बॅचेस घेऊ शकता, पुन्हा घेऊ शकत नाहीत. मग इथं अडचण अशी होणार आहे की ज्यांच्याकडे शेतीच नाहीत, ह्यांचे उद्योगधंदे कोलमडल्यामुळे साहजिकच त्यांना सिटीमध्ये ज्या ठिकाणी काम उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांना मूव्हमेंट करावी लागणार, ज्याला आपण मायग्रेशन म्हणतो. अजून पूर्ण वर्ष आपल्या त्याला त्या गोष्टीमधून सावरायचं. त्यामुळे आता त्यानं प्री प्लॅनिंग किंवा बॅक प्लॅनिंग करून पुढे या गोष्टीसाठी तयार होणं किंवा तयार करणं गरजेचं आहे. सर आता हे शेती पिकांविषयी झालं का आता महाराष्ट्रामध्ये आपल्या फळबाग म्हणजे फळशेती जास्त प्रमाणात बरोबर. केली जाते. हं. तर त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो किंवा कसं नियोजन करायला पाहिजे ह्याच्याचं? तर फळशेतीमध्ये जर विचार करायला गेला तर मुख्यतः द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, पेरू आहे. आत्ता आपण बघितलं थोडंफार सीताफळ आहे किंवा जांभळासारख्या फळपिकाची लागवड शेतकऱ्यांकडे वाढत चाललेली आहे. हं. मग अल परिस्थितीमध्ये अडचण अशी की आता ठीक आहे मागच्या वर्षी पाऊस भरपूर होता त्यामुळे लोकांना आंब्याचं उत्पादन चांगलं आलं, लोकांना जांभळीचं उत्पन्न चांगलं आलं. ज्यांच्याकडं पेरू आहे आता त्यांनी ऑलरेडी बहाराचं नियोजन केलेलं आहे किंवा तो ऑगस्टमध्ये तो माल काढलेला आहे. पण त्याही व्यतिरिक्त इथून पुढं म्हणजे लिंबू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, अशी जी पिकं येतं ज्यांना आपल्याला इथून पुढे बहार धरायचं आहे. हं. त्यामध्ये द्राक्ष आपण म्हणू शकतो किंवा डाळिंब म्हणू शकतो. बरं. ज्यांना पुढं म्हणजे द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी येईल, डाळिंबामध्ये मृग बहार येईल किंवा हस्तबहार येईल. मग आत्ता उपलब्ध पाणी काय आहे त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना तेवढं क्षेत्र आत्ता बहार धरणं गरजेचं आहे. कारण आत्ता तुम्हाला पाणी दिसतंय आणि तुम्ही जास्त क्षेत्र वहिवाटीखाली धरलं किंवा बहाराखाली धरलं. पण भविष्यात जर पाण्याची पातळी कमी होत गेली तर आपल्याला पूर्ण बागेतून मिळणारा माल हा अत्यंत कमी गुणवत्तेचा किंवा कमी उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मला उपलब्ध पाणी किती आहे आणि त्या अनुषंगाने मला किती बागेचा बहार धरला पाहिजे ते शेतकऱ्यांना आत्ता प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कारण बऱ्यापैकी तुम्ही जर फळपिकं बघितलं तर फळपिकाला तुम्ही पाणी नाही दिलं तर फळपीक जगतं. बरोबर आहे. म्हणजे आपली ती वाढ करतं किंवा त्याच्या गरजेनुसार ते जेवढं पाणी उपलब्ध आहे त्या अनुषंगानं त्याची काय म्हणतात आपल्या शाखीय वाढ ते थांबवतं. बरोबर आहे. बाकी पिकामध्ये तसं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे फळपिकाला तेवढी कॅपॅसिटी आहे. त्यामुळं उपलब्ध पाण्याच्या अनुषंगानं आपल्याला फळपीक बहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. किंवा मी काही शेतकऱ्यांना असं पण सांगेन की जर ठीक आहे तुम्हाला उपलब्ध पाण्याचा सोर्स अत्यंत कमी, तुम्ही फक्त फळबाग जगवण्यापुरतं तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की बा 4 दिवसातून एकदा पाणी, आठवड्यातून एकदा पाणी, जेणेकरून पिकाची शाखीय वाढ आपल्याला टिकून राहील किंवा जे आता तयार कॅनोपी ती मेंटेन राहील. त्या ठिकाणी तुम्ही फवारणीतून काही खतांचा वापर करा. त्यामध्ये महत्त्वाचं केओलिन म्हणजे अँटी ट्रान्सपरंट जे पाण्याचे बाष्पीभवन कमी करून राहील किंवा पिकांची छाटणी करून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून पिकाची कॅनोपी कमी झाल्यामुळे त्याला लागणारी पाण्याची गरज कमी राहील. तशा अनुषंगाने आपल्याला ह्या बागाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. किंवा काही वेळा असं पण होतं की लोकं बाग चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करतात. पण त्या ठिकाणी पाण्याचा अतिरिक्त निचरा होतो. तशा कंडिशनला बागेमध्ये मल्चिंग म्हणजे त्या शेतातला पालापाचोळा असेल किंवा ऊसाची पाचड असेल ते आपल्याला त्या बागेमध्ये टाकणं गरजेचं आहे. जेणेकरून जे पाण्याचं बाष्पीभवन होतंय किंवा जो निचरा जास्त प्रमाणात होतो तो आपल्याला निचरा कमी करता येईल. सर आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही एक शेतकऱ्यांना काय महत्त्वाचा संदेश देताल? नाही, आता यामध्ये एक सांगेन की म्हणजे शेतकरी हा प्रत्येक परिस्थितीमध्ये अनुभव घेऊन पुढे जात असतो किंवा त्याला जशी आपण शेती करतो तसं त्याला एक्सपिरियन्स येत असतात की बा ही केल्यानं ही गोष्ट होईल किंवा असं केल्यानं तसं होईल. पण अल परिस्थिती अशी आहे की त्याला हे सगळं नवीन त्याला आत्ता बघायला मिळते. म्हणजे त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे ते. पण ह्यामध्ये शेतकऱ्यांना घाबरून जाता कामा नये. कारण यामध्ये काय होणार आहे की शेतकऱ्याला बऱ्याच अंशी बाहेरून न्यूज वेगळ्या कळणार येते किंवा बाहेरच्या न्यूजवर त्याने जर जास्त विश्वास ठेवला तर त्याला स्वतःचा डिसिजन घेता येणार नाही. मग त्यामध्ये अडचण अशी होणार आहे की त्याला जे आपल्याला पिकांचं नियोजन करणं त्यामध्ये त्याचा गडबड गोंधळ होणार आहे. त्यामुळे त्यानं गडबड गोंधळून न जाता त्या ठिकाणी पिकांचं व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे. जसं की बाबा लागवड करायचं कमी कालावधीची पिके, कमी पाण्यात येणारी पिके, ज्यामध्ये पाण्याचा वापर कमी लागतोय तशा प्रकारची जोडधंद्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आत्ता समजून घेऊन त्या हिशोबाने प्लॅनिंग केलं पाहिजे. चालेल सर, धन्यवाद. पण शेतीविषयक म्हणजे ही अल निनोचा मान्सूनवर होणारा परिणाम किंवा शेतीवर होणारा परिणाम हे शेतकऱ्यांना आपण अगदी सोप्या भाषेत सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, आपण आजच्या पॉडकास्टमध्ये अल निनो आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती करते की कृषी कॅपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.